राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे सर आपल्यासोबत आहे. सर, जालन्यामध्ये ओबीसींचं आंदोलन होणार आहे, महाराष्ट्रातही आंदोलन होणार अशी घोषणा छगन भुजबळ यांनी केलेली आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघ किंवा विदर्भातले ओबीसी त्यात सहभागी होणार आहेत का? नक्कीच होणार आहेत, कारण आता महाराष्ट्रातील ओबीसी एकवटलेला आहे आणि त्याच्यामुळे ज्या ज्या ठिकाणी ओबीसींचे मोर्चे होतील, सभा होतील, त्या त्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातून त्या ठिकाणी प्रतिनिधित्व होणार आहे, जाणार आहे. आता 17 तारखेला जालन्याला फार मोठा मोर्चा आहे. त्यानंतर 26 तारखेला हिंगोलीला फार मोठी सभा आहे. त्याच वेळेस यवतमाळलासुद्धा मोर्चे आहे, नागपूरलासुद्धा मोर्चे आहे आणि इतरही ठिकाणी काही सभांचं आणि मोर्चाचं आयोजन त्या त्या जिल्ह्याचे लोक करतायत आहे. या ठिकाणी सर्वच महाराष्ट्रातनं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी होणार आहे आणि ओबीसीसुद्धा आपल्या एकजुटीचा संदेश या माध्यमातून सरकारला देणार आहे. ओबीसी आंदोलन का करत आहे? म्हणजे मराठ्यांचं आंदोलन समजू शकतो, त्यांना आरक्षण हवं आहे. ओबीसींचं आंदोलन कशासाठी? नाही, मी तुम्हाला सांगितलं की ओबीसीला आपल्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करायचं आहे आणि हे करत असताना आता नव्याने एक बाब जी पुढे आलेली आहे. आमच्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाची जी वकील महासंघ आहे आणि काही संशोधक आहे, यांनी गायकवाड आयोगाने जो अहवाल 2018मध्ये प्रसिद्ध केला होता किंवा सरकारला सादर केला होता, त्यामध्ये मराठा जातीचा अभ्यास न करता मराठा समाजाचा अभ्यास केलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रातील. आणि त्या मराठा समाजामध्ये त्यांनी मराठा, मराठा कुणबी, कुणबी मराठा, लेवा पाटील, लेवा पाटीदार, लेवा कुणबी या सर्व जातींचा समावेश करून अभ्यास केलेला आहे. आणि या सर्व जातींचा अभ्यास करून त्यांनी शेवटी सांगितलेलं आहे की यांची लोकसंख्या ही जवळजवळ 30% येतं. आयोगाने त्याच्यामध्ये हे सुद्धा त्याच वेळेस स्पष्ट केलेलं आहे, हे सर्व जनतेने समजून घ्यावं की यांना या देशामध्ये 50%ची मर्यादा घालून दिलेली असल्यामुळे ओबीसीमधनं आरक्षण देता येत नाही आणि म्हणून स्वतंत्र एक ACBC 15/4 आणि 16/4 नुसार कॅटेगरी तयार करून त्यामधून त्यांना आरक्षण देण्यात यावं. आणि त्या प्रकारे सरकारने त्यावेळेस 16% आरक्षण त्यांना दिलं, जे उच्च न्यायालयामध्ये 12 आणि 13% हे झालं, ठरलं, कायम झालं. परंतु नंतर सर्वोच्च न्यायालयाने ते नाकारलं. आता यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा आता पुढे येतो आहे अभ्यासाअंती, की सरकारला आरक्षण हे मराठा जातीला द्यायचं आहे की मराठा समाजाला द्यायचं आहे. कारण त्यांनी मराठा समाजामध्ये ह्या 6-7 जाती इन्क्लूड केलेल्या आहे, ज्यापैकी कुणबी, मराठा कुणबी, कुणबी मराठा, लेवा पाटील, लेवा पाटीदार, लेवा कुणबी ह्या जाती ऑलरेडी ओबीसीमध्ये आहे. आणि कुणबी, लेवा पाटील, लेवा पाटीदार ह्या तर 67 पासूनच आहे. मराठा कुणबी आणि कुणबी मराठा ह्या 2 जातीचा 2004मध्ये समावेश करण्यात आलेला आहे. आणि म्हणून 6 जाती ज्या ऑलरेडी ओबीसीमध्ये आहे त्या जातींचं इन्क्लुजन करून समावेश करून लोकसंख्या 30% दाखवण्यात आलेली आहे. आणि त्या 30% लोकसंख्येला आरक्षण देण्यात यावं अशी आयोगाने शिफारस केली होती. त्यांच्या शिफारसीवरून 16% आरक्षण दिलेलं आहे. आता बेसिक प्रश्न हे झाला की ज्या जाती ऑलरेडी ओबीसीमध्ये आहे त्यांचं इन्क्लुजन तुम्ही मराठा जातीला आरक्षण देताना कसं करू शकता, ती लोकसंख्या कशी ग्राह्य धरू शकता, हा लीगल प्रश्न आता उपस्थित झालेला आहे. त्या प्रश्नावरती आता सर्व ठिकाणी चर्चा होणार आहे. आम्ही सरकारलासुद्धा आता निवेदन देणार आहोत, राज्य मागासवर्गीय आयोगालासुद्धा निवेदन देणार आहोत की आता जेव्हा नव्याने याचा अभ्यास होणार आहे तेव्हा आपण पुन्हा मराठा समाजाचा विचार करणार की मराठा जातीचा विचार करणार. कारण उद्या असं आहे की या लोकांचं आरक्षण धोक्यामध्ये येऊ शकते. म्हणजे ज्या लोकांना ऑलरेडी ओबीसीमध्ये आरक्षण आहे त्यांचं आरक्षण उद्या धोक्यामध्ये येऊ शकते की आयोगाने त्यांना स्वतंत्र द्या म्हटलं आहे, ओबीसीतनं काढा, हा मुद्दा पुढे येऊ शकते. आणि म्हणून आता
ओबीसीचे सर्व अभ्यासक याला विरोध करतात आहे. सरकारला आम्ही तशा प्रकारचं पत्र लिहिण्यात आहोत आणि राज्य मागासवर्गीय आयोगाला सुद्धा म्हणजे आम्ही पत्र लिहून त्यांना सांगणार आहे की पुढचा अभ्यास तुम्ही मराठा जातीचा करा, समाजाचा नाही, नाहीतर आम्ही न्यायालयात त्याला दाद देणार आहोत. या गायकवाड आयोगाच्या अहवालाला दाद देणार की नवीन जो अहवाल येईल? नवीन जो अहवाल, नवीन, कारण याचा तर कालावधी संपलेला आहे. तो आता सुप्रीम कोर्टामध्ये क्युरेटिव्ह पिटिशन आहे काय, त्याच्यामुळे त्याच्यात आता नव्याने काही ॲड करता येत नाही. पण आता जर राज्य मागासवर्गीय आयोगाने पुन्हा अशाच प्रकारची चूक केली आणि तशा प्रकारचा अहवाल दिला तर नक्कीच ओबीसीतील संशोधक, अभ्यासक आणि वकील मंडळी त्याला न्यायालयामध्ये दाद देणार. की राज्य, महत्त्वाचा इथे प्रश्न कसा आहे की राज्य मागासवर्गीय आयोगाला कुठली जात इन्क्लूड करायची आणि कुठली जात एक्सक्लूड करायची एवढाच अधिकार आहे. जात, समाज नाही, संयुक्त जातीचा अभ्यास करण्याचा अधिकार हा राज्य मागासवर्गीय आयोगाला नाही आहे. जो मागच्या वेळेस राज्य मागासवर्गीय आयोगाने गायकवाड आयोग साहेबांच्या अध्यक्षतेखाली केला तो पूर्णतः चुकीचा आहे. आज अभ्यासाअंती हे सिद्ध झालेलं आहे. जरांगे पाटील म्हणतात की आम्ही 52% आहोत. या सगळ्या याचा अहवालाचा आधार घेतल्यावर तुम्हाला काय वाटतं, मराठा समाज किती टक्के आहे, ओबीसी किती टक्के? नाही, मी आता तुम्हाला सांगितलं ना की गायकवाड आयोगाने सुद्धा या अहवालामध्ये जे स्पष्ट केलेलं आहे की मराठा समाज शब्द वापरला आहे त्यांनी, कम्युनिटी, ज्याच्यामध्ये मराठा, कुणबी मराठा, मराठा कुणबी, लेवा पाटील, लेवा पाटीदार एवढ्या जाती मिळून ती संख्या 30% दाखवलेली आहे. आणि मग ती जर सर्व मिळून 30% आहे तर याच्यातनं ज्या ओबीसीमध्ये आहे कुणबी, मराठा कुणबी, कुणबी मराठा, लेवा पाटील, लेवा पाटीदार, लेवा कुणबी ह्या जाती वगळ्या. मग या जातींची जर संख्या वगळली तर मग किती राहते तो अभ्यासकांनी अभ्यास करावा आणि तेवढी लोकसंख्या दाखवावी. आम्ही तर म्हणतो की कुणबी, मराठा कुणबी, कुणबी मराठा, लेवा पाटील, लेवा पाटीदार, लेवा कुणबी हे जवळजवळ 25% आहे. मग हे 25% त्या याच्यामध्ये कसे ॲड होऊ शकतात? आणि म्हणून आम्ही आता आयोगापुढे आणि सरकारपुढे हे म्हणणार आहे की तुम्ही आता जेव्हा नव्याने राज्य मागासवर्गीय आयोगाकडे हे प्रकरण देता आहात तेव्हा आमचा प्रश्न राहणार आहे, तुम्ही जातीचा अभ्यास करणार की समाजाचा अभ्यास करणार? तुमची मागणी आहे फक्त मराठा जातीचा अभ्यास करावा, ज्या आमच्या जाती आहे ओबीसीच्या त्या काढून टाकावं, ही तुमची मागणी? नक्कीच ना. ज्या जाती ऑलरेडी ओबीसीमध्ये आहे त्या जातींचा तुम्ही पुन्हा अभ्यास कसे करू शकता आणि त्यांना स्वतंत्र याच्यामध्ये कसे टाकू शकता, हा महत्त्वाचा प्रश्न इथे आहे. आणि कुणबी, लेवा कुणबी, लेवा पाटीदार, लेवा पाटील, मराठा कुणबी, कुणबी मराठा हे मी आत्ता सांगितलं तुम्हाला की 1967लाच मागास डिक्लेअर झालेला आहे आणि 2004मध्ये मराठा कुणबी, कुणबी मराठा त्याच्यावर समावेश करण्यात आलेला आहे. मग ज्या महत्त्वाचा प्रश्न ज्या जाती ऑलरेडी ओबीसीत आहे त्या तुम्ही त्याच्यात कशा इन्क्लूड करणार, त्या सोडून त्याचा अभ्यास व्हायला पाहिजे. धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सायांसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.